करते माननीय श्री मंगेश आवळे सर, श्री बाळ कांदळकर सर, प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे सर, आर.के. पाटील सर, राजपूत सेवा मंडळाचे सेवा संघाचे अध्यक्ष, सर्वांनी कृपया विचार मंचावर येण्याची विनंती करावी। पाटील सर, आर.के. पाटील सर, कृपा करून मंचावर यावे। बाळ कांदळकर सर, कृपा करून मंचावर येण्याची विनंती करावी। राजेश सोलंकी सर यांना मी विनंती करते की सरांनी विचार मंचावर यावे। सोलंकी सर, राजेश सोलंकी सर। स्टॉप करा ना 2 मिनिट। पाटील सर, पुन्हा एकदा मी विनंती करते, कृपा करून आपण विचार मंचावर यावे। धन्यवाद सर। सिद्ध गणेशा रंग सभेला या तुम्ही या, रंग सभेला या तुम्ही या, विनायका हो सिद्ध गणेशा। पक्षी गाती घरट्या मधुनी आशीर्वच हो द्या तुम्ही द्या, आशीर्वच हो द्या तुम्ही द्या, विनायका हो सिद्ध गणेशा। नृत्य विशारद तुम्ही लंबोदर, हाती शोभे परशु तोमर। नृत्य विशारद तुम्ही लंबोदर, हाती शोभे परशु तोमर। नाग कटीला बांधुनिया, नाग कटीला बांधुनिया, विनायका हो सिद्ध गणेशा, विनायका हो सिद्ध गणेशा। अपराधाला घाला पोटी तुमच्या माझ्या प्रेमासाठी, अपराधाला घाला पोटी तुमच्या माझ्या प्रेमासाठी। रसिकाशी भेटी गाठी काव्य सुधाही प्राशुन ओठी, तृप्त मनाने ढेकर द्या, तृप्त मनाने ढेकर द्या, विनायका हो सिद्ध गणेशा। आम्ही बालक तव गुण गायक, कृपावंत हो प्रभु गुण ग्राहक। आम्ही बालक तव गुण गायक, कृपावंत हो प्रभु गुण ग्राहक। प्रसाद हाती घेऊन या, प्रसाद हाती घेऊन या, विनायका हो सिद्ध गणेशा। रंग सभेला या तुम्ही या, रंग सभेला या तुम्ही या, विनायका हो सिद्ध गणेशा, विनायका हो सिद्ध गणेशा, विनायका हो सिद्ध गणेशा। थँक्यू। धन्यवाद सोलंकी बहिनी। चलो जलाए दीप वहां, चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है। सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूयात
हाच संकल्प या गणेश वंदनाच्या निमित्ताने करूयात. योजलेली कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान भूषविणारे माननीय श्री मंगेश आवळे सर यांचे स्वागत माननीय श्री राजेंद्र राजपूत सर यांनी करावे ही मी सरांना विनंती करते. मंगेश आवळे सर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मार्च 2025 पर्यंत कार्यरत होते. माननीय श्री बाळ कांदळकर सर यांचे स्वागत श्री किरण राजपूत यांनी करावे ही विनंती. बाळ कांदळकर सर यांचे स्वागत किरण राजपूत करताय. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे यांचे स्वागत श्री राजेश सोलंकी सरांनी करावे अशी मी सरांना विनंती करते. डॉक्टर राणे सरांचे स्वागत करताय राजेश सोलंकी सर. धन्यवाद सर. आता राजेश सोलंकी सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते वीरेंद्र राजपूत सर यांना. राजेश सोलंकी सरांचे स्वागत करतील. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सरांचे स्वागत किरण राजपूत सर यांनी करावे अशी मी सरांना विनंती करते. पाटील सर यांचे स्वागत मी मिलिंद सोलंकी सर यांना करण्याची विनंती करते. आर.के. पाटील सर यांचे स्वागत मिलिंद सोलंकी सर करताय. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचे स्वागत करूया. सर राजपूत सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. आता पुढील स्वागतासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापिका सौ प्रज्ञा पंडित यांना. मॅडमचे स्वागत मनीषा राजपूत मॅडम यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. प्रज्ञा पंडित मॅडम यांचे स्वागत मनीषा राजपूत मॅडम यांनी करावे अशी मी मॅडमना विनंती करते. प्रज्ञा पंडित मॅडम ठाण्याच्या बेडेकर महाविद्यालयात इकॉनॉमिक्स या विषयात विद्यादानाचे पवित्र काम करतायत. धन्यवाद मॅडम. सर्वांना धन्यवाद. लेखिका प्राध्यापिका मनीषा राजपूत मॅडम यांनी आपल्या सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेली रचना म्हणजे शिवधर्म होय. यात त्यांनी ग्रामीण विभागातील शिक्षण व्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे. तसेच त्यांनी शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
वेगवेगळे भाषाविषयक प्रयोगही केलेले आहेत. तसेच वटपौर्णिमा, असंतोषी माता, चिनी वास्तुशास्त्राचे वेड, महालक्ष्मी व्रताचा महिमा, यातून श्रद्धा, अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच स्त्रियांचे समाजातील स्थान अशा विविध अंगांना मॅडमचे लेखन स्पर्श करते. मनीषा मॅडम जेव्हा 7-8 वर्षाच्या होत्या, म्हणजे अगदीच लहान होत्या मॅडम, तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी वर्गात शिकवताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे मॅडमवर संस्कार झाले व एवढ्या 7-8 वर्षाच्या लहान मॅडम घरातील पूजा, घरातील जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये जी पूजा सांगितली जाते ती पूजा त्या म्हणाल्या, आई बाबा मी सांगते, त्याकरता कोणत्याही पंडित किंवा ब्राह्मणाची गरज नाही आहे. आणि असे नुसते त्या सांगून थांबल्या नाहीत, तर त्यांनी ते गोष्ट कृतीत देखील आणली. धन्य ते आई वडील जे एवढ्या आपल्या लहान मुलीच्या विचारांचे कौतुक करतात. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते, पण त्यांना घडवले त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी. मनीषा मॅडम यांचा पत्नी, आई, शिक्षिका, लेखिका व इतर अनेक भूमिकांमध्ये त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती माननीय श्री प्रिन्सिपल राजेंद्र राजपूत सर, त्यांची मुले किरण आणि ललित, त्यांची भावंडे व लहानपणापासूनच त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे आई वडील यांच्या आशीर्वादातून, प्रेमातूनच आज मॅडम विविध कार्यक्षेत्रात उत्तुंग यश संपादन करत आहे. सर, मॅडमना मी इथे शिवधर्माचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते. लेखिका प्राध्यापिका सौ मनीषा राजपूत मॅडम. नमस्कार. खरं म्हणजे आजचा हा सोहळा कौटुंबिक आहे आणि त्याला सामाजिकतेची जोड या पुस्तक प्रकाशनामुळे मिळालेली आहे. आज माझे पती आणि माझे मित्र राजेंद्र राजपूत यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आणि प्रकाशन समारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष, त्यांना काही कारणामुळे काल रात्री लखनौला जावं लागलं अर्जंट विमानाने. आणि त्याचबरोबर ढवळ सरांचं पण तसंच झालं. त्यांनाही म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष, त्यांच्याही बाबतीत तसं झालं. त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत ही मंडळी सगळी त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांचंही येणं शक्य झालं नाही. आणि म्हणून वेळेवर आमच्या मदतीला धावून आलेले आहेत माझे परमस्नेही आदरणीय बाळ कांदळकर सर, त्याचबरोबर आमचे मराठा सेवा संघाचे आजी अध्यक्ष श्री मंगेश आवळे सर या ठिकाणी इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर माझे भाऊ प्रसिद्ध उद्योजक आपल्या सर्वांना माहितीच आहेत, राजेश सोलंकी या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपले राजपूत सेवा संघाचे अध्यक्ष RK पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या आजच्या पुस्तक प्रकाशनाचे जे प्रकाशक आहेत संतोष राणे सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील माझ्या मैत्रिणी आहे डॉक्टर अंजली जाधव, प्राध्यापिका विद्या चव्हाण आहेत. आमची व्हाईस प्रिन्सिपल
वेखंडे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर माझ्या सासरचे, माहेरचे, माझे सर्व जिवलग नातेवाईक, स्नेही, नात्यांच्या पलीकडे गेलेलं असं ऋणानुबंध असलेलं हे सगळं नातं आज या ठिकाणी ही सगळी मंडळी आलेली आहेत. आणि ज्या सिल्वर प्लाझा सोसायटीत गेले आम्ही 25 वर्ष एकत्र राहतो आहोत, तर माझे सर्व सिल्वर प्लाझामधले माझे सर्व शेजारी या ठिकाणी स्नेही हे या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमतः आमच्या ह्या दोन्ही सोहळ्याच्या माध्यमातून आमच्या ह्या सर्व माझ्या मैत्रिणींचं, सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करते. सगळ्यांचं नाव घेणं या ठिकाणी म्हणजे शक्य नाही होणार आहे, पण असं तुम्ही समजून घ्या की मी तुमच्या प्रत्येकाचं नाव घेतलेलं आहे, माझ्या मनामध्ये हे ठसलेलं आहे. इथे वेळेअभावी ते शक्य होणार नाही आहे, पण आमच्या कुटुंबावरच्या प्रेमापोटी, माझ्यावरच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आमचा आनंद आपण द्विगुणित केलात. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आजचा हा कार्यक्रम आमच्या राजपूत म्हणजे मिस्टर आणि मिसेस राजपूत आम्ही दोघं आमच्यासाठी आमच्या मुलांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा फारच मोठा आनंदाचा असा क्षण आमच्या दोघांसाठी आहे. मला वाटतं आई वडिलांना ह्याच्यापेक्षा अजून काय हवं असतं. तर आमची मुलं आणि आमच्या दोन्ही सुना, मधुबालाला तर तुम्ही पाहिलंच आहे. प्रांजल या ठिकाणी नसली आणि कौस्तुभ किंवा ललित या ठिकाणी नसला तरी व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्याला भेटणार आहेत, कारण की ते विजामुळे इथे येऊ शकलेले नाहीत. आता पुस्तक प्रकाशनाचं आमचं अचानक ठरलं. सेवापूर्ती सोहळाच होता आणि त्याच्यामध्ये मग पुस्तक प्रकाशनाचं अगदी 15-20 दिवसापूर्वी ठरलं आणि अचानक आम्ही दोन्ही कार्यक्रम एकत्र घ्यायचं ठरलं. म्हणजे आमच्या सरच म्हणाले की तो कार्यक्रम पण तू आत्ताच घेऊन टाक, सगळेजण येणार आहेत. त्यांना खरं म्हणजे मी जे काही करते त्या प्रत्येक गोष्टीचं खूप कौतुक असतं आमच्या सरांना आणि हे माझं भाग्य आहे की अशी कौतुकाची साथ मला आयुष्यासाठी लाभलेली आहे. तर त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठीच्या पण शुभेच्छा मी त्यांना आधी देतेच. मॅडमनी या ठिकाणी माझ्या बालपणाबद्दल जे सांगितलं, तर मी अगदी खरंच 7वी-8वीला होते तेव्हाची गोष्ट आणि तेव्हा मला अखंड हे काव्य आमच्या सरांनी, मराठीच्याच सरांनी आम्हाला शिकवलं आणि त्यानंतर माझ्यामध्ये परिवर्तन झालं. कारण माझे वडील एकदम स्ट्रॉंग, अंधश्रद्धेच्या विरोधात एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असे त्यांचे विचार, अगदी महात्मा फुल्यांचेच विचार ते जगत होते. थोडी आई आमची पारंपरिक आणि श्रद्धाळू अशा विचारसरणीची होती, परंतु या सर्व दोन्हीमध्ये माझी छान अशी जडणघडण होत होती आणि त्यातून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे माझा खरोखर तो अनुभव तसा आहे. आणि मग शालेय जीवनानंतर पुढे BA MA करत असताना ही वैचारिक जडणघडण माझी पक्की होत गेली. 1999 आणि 2000 या काळामध्ये मला पहिल्यांदा अनिल पाटील साहेब भेटले. म्हणजे आमच्या घरी ते आले होते. मराठा सेवा संघाच्या त्यांच्या बैठका चालू होत्या आणि त्यानिमित्ताने ते आमच्या घरी आले आणि मग त्यानंतर आम्ही कार्यक्रम केला. मग आमचं वैचारिक मतं अशी जुळत गेली आणि आमचे ऋणानुबंध आज तागायत ते टिकून आहेत. ठाणे महानगरपालिकेत शहर अभियंता या पदावरून ते निवृत्त झाले आणि मराठा सेवा संघाचं काम त्यांनी समर्पित भावनेनं केलेलं आहे, कारण की ते देखील फुले शाहू आंबेडकर ह्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. तर त्यांच्यामुळे माझ्या शालेय जीवनातल्या विचारांना पुन्हा एकदा गती मिळाली आणि मग त्यांच्याच प्रेरणेने शिवधर्म ह्या मासिकामध्ये, या साप्ताहिकामध्ये मी लेखन करू लागले. कर्मकांड नावाचं सदर मी लिहित होते. आता 1999-2000 सालची गोष्ट आहे. 25 वर्षापूर्वी मी हे सगळं लेखन केलेलं आहे आणि मध्ये आता सगळं काढलं आणि मग बघितलं तर 6 लेख मला त्या साप्ताहिकामध्ये सापडले आणि मग मी बाळ कांदळकर सरांशी बोलले की असे असे लेख आहेत, कारण त्यांचाही दिवाळी अंकासाठी त्यांनी मला एक लेख मागितला होता नितांतच्या, तर त्यांना मी तो लेख लिहून दिला आणि त्यांना तो खूप आवडला. ते म्हणाले की तुमच्यामध्ये फार चांगली मोठी लेखिका होण्याची क्षमता आहे. मग मी त्यांना शिवधर्माबद्दल बोलले तर ते म्हणाले की याचं तर एक पुस्तक करता येईल आपल्याला.
नितांत प्रकाशन संस्था ते चालवतात, त्याचे ते प्रमुख आहेत. आणि मग त्यांच्याच प्रेरणेने मी ते मनावर घेतलं. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अंतर्गत आमचे ढवळ सर, जे माझे अगदी जसे माझे हे 2 लहान भाऊ आहेत तसे माझे ते मोठे भाऊ आहेत. कुठल्याही दुःखामध्ये सुखामध्ये ते उभे राहतात आणि त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये मला संधी दिली आणि नंतर बाळ कांदळकर सरांनी चांगली अशी संधी दिली. त्यामुळे साहित्याच्या वर्तुळामध्ये पुन्हा एकदा वावर सुरू झाला. आणि मधला मग हा जो काळ गेला, एक साधारणतः 2004 ते कोरोना काळ, या काळामध्ये मग माझे बाकीचे उद्योग चालू होते. हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज मी काढलं, उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, तेही आता चालू आहे ठाणा स्टेशनला. आणि मग बाकीचे पण थोडंसं लिखाणाचं काम, असे उद्योग चालू होते. तर ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मागे पडलेल्या होत्या, त्या पुन्हा एकदा पुढे आल्या. तर आज थोडंसं काय होतं की अशा विचारधारेचं लेखन केलं गेलं की लोकांना असं वाटतं की हे विरुद्ध प्रवाहातले लोक आहेत, हे पारंपरिक विचारसरणीतले नाही आहेत किंवा हे संस्कृतीत बसणारं नाही असं त्यांना वाटतं. तर त्याच्यासाठी मला थोडंसं सांगायचं आहे की ही जी एक वैचारिक परंपरा आहे ही आपल्या प्राचीन भारतीय परंपरा आहे. ही कुठली पाश्चात्य परंपरेचं हे अंधानुकरण नाही. आपल्या प्राचीन काही 1000 वर्षांपूर्वीची जी प्राचीन परंपरा आहे त्यात 2 प्रवाह होते. त्यातला एक मनुवादीचा जो प्रवाह आहे तो सर्व परिचित आहे, परंतु तो एक थोडासा एक प्रवाह आहे, त्याला कायम संघर्ष करत राहावं लागलेलं आहे. आणि तो म्हणजे कपिल, जैमिनी, बृहस्पती ऋषी, कणाद ज्यांनी अणूचा शोध लावला, तर त्यानंतर चार्वाक, हे सगळी त्या प्राचीन भारतातली लोकचळवळ करणारी ही जी मंडळी होती, यांची ही जी परंपरा आहे, पुन्हा ही परंपरा तुम्हाला संत परंपरेमध्ये पाहायला मिळते. म्हणजे तुकाराम किंवा ज्ञानेश्वरांपासून मधल्या काळामध्ये ही परंपरा पुन्हा कंटिन्यू झालेली दिसते की चराचरामध्ये ईश्वर आहे, तो मूर्तीतच असण्याची गरज नाही आहे. एक वेगळा हा अजून मोठा विचार आहे. आणि त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने एक लक्षात आलं की हळूहळू काय व्हायला लागलंय की परंपरा, रूढी, परंपरा या माणसापेक्षा मोठ्या व्हायला लागल्या आहेत आणि त्या माणसाचं जीवन सुकर करण्यासाठी आहेत. त्या सुकर करण्याच्या ऐवजी माणसाचं जीवन दुःखी बनवत आहेत. आणि माणसाचं म्हणण्यापेक्षा स्त्रीचं, कारण की ह्या सगळ्या स्त्रीवरच जास्ती करून लादल्या जातात आणि त्या बंधनात, त्या चौकटीत तिला पाहिलं जातं. तर ही जी विचारधारा आहे ती मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची होती. शिक्षिका म्हणून माझ्या तासाच्या माध्यमातून मी हे काम अविरतपणे गेले 37-38 वर्ष मी हे काम करतेच आहे. मलाही आता रिटायरमेंटला 2 वर्ष बाकी आहेत. तर पण ते काम चालू आहे. पण लेखनाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही हे काम करता तेव्हा तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचता आणि म्हणून ते पुस्तक रूपात आलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत सर्व गेलं पाहिजे. तर ही एक भारताची संस्कृती आहे आणि ही संत परंपरेनंतर पुन्हा फुले, शाहू, आंबेडकर ही विचारधारा अशी पुन्हा एकदा चालून आलेली आहे. आणि अशा ह्या दोन्ही परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. तर भारतीय संस्कृतीला एक नवे परिमाण देणारा, माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवणारी अशी ही एक मूलगामी चिंतन करणारी अशी जी एक पारंपरिकच भारतीय संस्कृतीची ही जी विचारधारा आहे, त्या विचारधारेला धरून अतिशय सोप्या शब्दात हे लेख लिहिलेले आहेत. मुख्य म्हणजे ही विचारधारा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हा सर्वांना असं आवाहन करू इच्छिते की साधारणतः विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांचा जडणघडण होण्याचा जो काळ असतो, जो माझा होता 7वी-8वीचा, त्या काळामध्ये माझ्या मनावरती ते विचार ठसले आणि ते मी माझ्या जीवनामध्ये ते कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या आई आणि वडिलांनी त्याला साथ दिली. तर तशाच प्रकारे जर विद्यार्थी दशेमध्येच हे विचार बदलले, स्त्रियांमध्ये या विचारांचं परिवर्तन जर आलं, तर म्हणजे महिला बचत गटांमध्ये हे पुस्तक दिलं जावं, म्हणजे आपण कोणाला गिफ्ट देतो तर त्यांनी हे पुस्तक गिफ्ट द्यावं, तर जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक विकत घ्यावं, हा विचार
महाराष्ट्रभर पसरवावा जितका जास्तीत जास्त, आणि एक माणूस म्हणून स्त्रिया, मुलं यांना एक समानतेची जी वागणूक आहे किंवा अंधश्रद्धेच्या आहारी न जाता एक चांगलं जीवन जगण्यासाठी ह्या विचारांचा आपल्याला उपयोग व्हावा, यासाठी म्हणजे या हेतूने हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. तर या पुस्तकाला म्हणजे ज्यावेळेला मी आप्पा पाटील, अनिल पाटलांना ज्यावेळेला मी फोन केला की सर तुम्ही प्रस्तावना लिहून द्या, तर त्यावेळेला ते सिंगापूरला होते, मुलीकडे गेलेले होते. पण त्यांनी तिथे असताना ती, कारण की घाईघाईतच हे सगळं ठरलं, तर त्यांनी ती प्रस्तावना लिहून दिली आणि लगेच त्यांनी मंगेश सरांना फोन करून सांगितलं की माझ्या जागेवर तुम्हाला जायचं आहे, मला अचानक जावं लागतं आहे. आणि मंगेश सरांनी पण मोठ्या मनाने होकार दिला. फार मोठी माणसं आहेत ही सगळी. मंगेश सरांचं पण फार मोठं असं मराठा सेवा संघाचं काम आहे. तुम्ही पुस्तकात वाचल्यानंतर मनोगतामधून किंवा प्रस्तावनेमधून तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा अंदाज येईल. तर तसंच ढवळ सरांनी सुद्धा छान शुभेच्छापर असं मनोगत या ठिकाणी लिहून दिलं. तर ह्या सर्वांचा अगदी मनापासून मी आभार मानते. पुस्तकाचं नाव काय द्यायचं या संदर्भात मी घरामध्ये चर्चा केली. तर माझे पती म्हणाले की अरे तुझे हे विचार आहेत हे तर साक्षात शिवाजी महाराजांचे विचार आहेत. शिवाजी महाराज हा एक जाणता राजा आहे आणि त्यांचे ते विचार आहेत. हे विचार घराघरात पोचले पाहिजेत. ह्या पुस्तकाला तू शिवधर्म हे नाव दे. आणि म्हणून शिवधर्म हे नाव आम्ही उभयतांनी मिळून ठरवलं. अनिल पाटील साहेबांना मी त्याबद्दल बोलले, त्यांनीही लगेचच होकार दिला. त्यांना फार आनंद वाटला. ते म्हणाले की ही एक वैचारिक चळवळ आहे आणि ती सगळीकडे पोचली पाहिजे. संतोष राणे सरांनी अवघ्या 20 दिवसामध्ये सुंदर असं छोटेखानी हे पुस्तक तयार करून दिलं. तर अशा पद्धतीनं हा सगळा जो प्रवास आहे हा थोडक्यात मी आपणासमोर मांडला. आणि आपण ह्या ठिकाणी आलात, प्रचंड आनंद या ठिकाणी झालेला आहे. तर ह्या विचारधारेत, ह्या चळवळीत आपण सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त ही चळवळ सर्वत्र पोचवावी ही विनंती मी आपणासमोर करते आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने आत्ताच आपल्याला सांगितलंय की त्यांच्याही रिटायरमेंटला 2 वर्ष बाकी आहेत. म्हणजे 2 वर्षानंतर पुन्हा आपल्याला इथेच उपस्थित राहायचं आहे. तेव्हा एक मॅडमच्या दुसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि पुन्हा सेवानिवृत्ती सोहळा असा एकत्रच असेल. धन्यवाद मॅडम. सरांसाठी जोरदार टाळ्या. आपण अशी हे करूया, इच्छा प्रकट करूया की सर आणि मॅडम दोघांचंही पुस्तक प्रकाशन सोहळा असेल आणि पुन्हा तिथे सूत्रसंचलनासाठी नक्कीच मॅडमने मला बोलवावं अशी अपेक्षा करते. धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी शिवधर्मचे प्रकाशन करावे. माननीय आवळे सर, बाळकांदळकर सर, राजपूत सर, राजपूत मॅडम, डॉक्टर संतोष राणे सर, राजेश सोलंकी सर, नंतर आमच्या मॅडम प्रज्ञा पंडित सर, नंतर प्रज्ञा पंडित मॅडम आणि आमचे ज्ञानसाधनाचे व्हाईस प्रिन्सिपल मॅडमच्या कौतुकासाठी इथे आलेले आहे. त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी प्रकाशनासाठी विचार मंचावर यावे. वेखंडे सर. प्रज्ञा मॅडम.
देत आहोत, कौतुकही करत आहोत. धन्यवाद सर्व मान्यवरांना की सरांनी पुस्तक प्रकाशनाचं. धन्यवाद जाधव मॅडम. पुस्तक शिवधर्म हे प्रकाशित झालेले आहे आणि प्रकाशक आणि लेखिका यांना खूप खूप शुभेच्छा. मॅडमचं खूप खूप कौतुक आणि त्यांच्या पुढील सर्व प्रकाशनांसाठी खूप खूप शुभेच्छा. आज हे पुस्तक आपल्यासाठी मॅडमने सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेले आहे. नो प्रॉफिट नो लॉस. कारण की काय, मॅडम हे सामाजिक कार्य करत आहे आणि आपले सगळ्या समाजाचे विचार चांगले व्हावे, समृद्ध व्हावे याकरता वाचनाशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही आहे. तर या सवलतीतील पुस्तकांचा लाभ सर्वांनी घ्यावा ही विनंती. सवलतीतील पुस्तकं आहेत, नक्कीच सगळ्यांनी आज ती विकत घ्यावी व आपल्या सर्व मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना या पुस्तकाच्या वाचनाचा लाभ मिळवून द्यावा. यापुढे मी डॉक्टर प्राध्यापक संतोष राणे सर, ठाण्याच्या जय बेडेकर महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्राध्यापक आहेत. सरांनी येथे 25 वर्षांपेक्षा जास्त काळ विद्यादानाचे सर काम करत आहेत. आणि एक महत्वाची आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे सर आमच्याच कॉलेजच्या म्हणजे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. व आज किती अभिमानाची गोष्ट आहे की सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनीषा राजपूत यांच्या शिवधर्मचे ते प्रकाशक आहेत. सरांना मी शिवधर्मवर प्रकाश टाकण्यासाठी येथे आमंत्रित करते. सर. धन्यवाद मॅडम. सोसायटीचं नाव हे सिल्वर असलं तरी, राजपूत मॅडम, सोसायटीचं नाव सिल्वर असलं तरी तुमच्यासाठी सगळी सोन्यासारखी माणसं उपस्थित आहेत. असं म्हणतात की दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. आणि दिवे तुम्ही बघताय, मॅडमनी ते पुस्तकातून चांगल्या अर्थाने कांदळकर सर दिवे लावलेले आहेत. व्यासपीठावर मान्यवर सगळे उपस्थित आहेत. राजपूत सरांचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो की शिक्षक कसा असावा. राजपूत सरांनी विद्यार्थ्यांना काय शिकवलंय, बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर, टूट जाते हैं शीशे पत्थरों की चोट से, तोड़ दे पत्थर ऐसे शीशे की तलाश कर. आणि या दाम्पत्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्याकडे विद्या राहते. कारण विद्येचा जो हा सुकाळ आहे तो त्यांच्या घरामध्ये आहे. त्यांचा चिरंजीव किरण तुम्ही पाहिलात कसा आई वडिलांसाठी धावपळ करत होता. इतकी प्रेमाची माणसं राजपूत मॅडम फार कमी वेळा येतात. कारण ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात, तेच प्रकाश पिऊन घेतात आणि तेच ऋतू झेलून घेतात. तर हे दाम्पत्य म्हणजे ऋतू झेलून घेणार आहे. मॅडमनी सांगितलं की मी ज्ञानसाधनाचा विद्यार्थी आहे आणि मला आठवतं 20 वर्षापूर्वी राजपूत मॅडमनी मलाच त्यांच्या क्लासमध्ये शिकवायची संधी दिली होती, मराठी विषय. म्हणजे आपले शिक्षक सुद्धा कसे असतात बघा, की जे विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. व्यासपीठावर सर्वच मान्यवर आहेत. समोर आमचे लेखक बसलेले आहेत. आमचे वैभव सर आहेत, उमेश सर आहेत, इथे बिरादार आहेत, आमच्या मयुरी कदम आहेत, प्रज्ञा पंडित आहेत, मेघना साने आहेत. किती नावं घ्यायची, सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजे. पण मी शिवधर्मबद्दल, कारण मॅडमनी मला सांगितलंय की 2 मिनिटात आटपलंच तर बरं होईल, त्यामुळे
अगदी 2च मिनिटात मी थांबणार आहे की शिवधर्माचं वैशिष्ट्य काय आहे. कांदळकर सरांचे अख्ख्या महाराष्ट्रावर काय म्हणतात ते अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी लिहितं केलेलं आहे. नितांत दिवाळी अंकातून लाखो लेखक लिहायला लागले आणि मॅडमनी त्यात एक लेख लिहिला. खरं म्हणजे महाराष्ट्रावर कांदळकर सरांनी उपकार केलेले आहेत की लेखकाला लिहितं करणं फार कठीण असतं, ते त्याच्या मागेसारखं लागावं लागतं. आणि त्या दिवाळी अंकात तो लेख आला. त्याच्यानंतर मॅडम लिहित गेल्या शिवधर्म नावाच्या मासिकात. मध्ये मला त्यांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे, तर आपल्याला ते पुस्तक करायचं आहे. खरं म्हणजे 20 दिवसात पुस्तक व्हावं हा गिनीज बुकमध्ये जाईल असा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कारण माझी काही पुस्तकं गेली 10 वर्ष मॅडम सुरू आहेत. राजपूत मॅडम 10 वर्ष पुस्तकं सुरू आहेत आणि ती पुस्तकं होत नाहीत. पण हा प्रवास मला वाटतं साने मॅडमना जास्त माहिती आहे किंवा पंडित मॅडम सांगू शकतील की पुस्तक येणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही इतक्या त्याचे साक्षीदार आहात. त्यामुळे प्रकाशक म्हणून मी तुम्हाला विनंती करीन, मगाशी मॅडम म्हणाल्या नो प्रॉफिट नो लॉस, याच्यामध्ये लॉसेस जास्त असतो. कारण पुस्तकासाठी सगळा खर्च, सगळं ते पुस्तकं पाठवणं. कारण आपल्याकडे पुस्तक विकत घेण्याची, वेखंडे सर, पुस्तक विकत घेण्याची हे नाहीये. आपण 200 रुपयाचा बुके घेऊन जाऊ पण 50 रुपयाचं 100 रुपयाचं पुस्तक घेत नाही. आपल्या मुलांच्या हातात जर पुढच्या काळात मराठी आणि इंग्लिश पुस्तकं दिसली नाहीत तर अमेरिकेसारखे मानसिक आजार वाढण्याची आपल्या देशात जास्त शक्यता आहे. ते वाढतायत जर घरात पुस्तकं नसतील. कारण मला आठवतं मी आज का चांगलं जीवन जगू शकतो त्याचं श्रेय माझ्या आई वडिलांना आहे. त्यांनी चांदोबा आणून दिला. ऐपत नसताना त्यांनी अनेक पुस्तकं छोटी छोटी राजा राणीची दिली, राक्षसाची दिली. त्यावेळी बाटलीतून राक्षस बाहेर येत होता. आजची तरुण पिढी बाटलीतून वेगळंच काहीतरी पिते आणि त्याला आपण सावरू शकतो. पाटील सर सांगतील किंवा आमचे अध्यक्ष सांगतील की प्रत्येकाने हे पुस्तक निदान वाढदिवसाला काय भेट द्यायची असा प्रश्न पडू नये. सामाजिक अंधकार दूर करणारं हे पुस्तक आहे. तुम्ही प्रत्येकाने ते विकत घ्यावं अशी मी नम्र तुम्हाला विनंती करेन. अशासाठी की आपण आपल्या मुलांच्या हातात जर आज पुस्तकं नाही दिली तर पुढे आपली मुलं आपल्याला जाब विचारणार आहे आणि तो काळ काही फार लांब नाही. म्हणून असे कार्यक्रम, असं आनंदाचा सोहळा फार आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा सरांना आणि मॅडमना शुभेच्छा देतो. त्यांनी अनेक पुस्तकं लिहावीत कारण अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकातून काही विद्यार्थी घडले तर मला आनंद वाटेल. धन्यवाद. धन्यवाद सर. ऍक्च्युली आज मला खूप आनंद होतोय की ज्ञानसाधनामध्ये मी एक प्राध्यापिका म्हणून काम करते आणि आमचाच विद्यार्थी आज राजेश सर, ज्यांना मी डॉक्टर राजेश सर म्हणते आहे, किती अभिमानाची गोष्ट असेल ना. म्हणजे फुले आंबेडकर यांचे संस्कार त्यांच्या शिक्षकांनी, म्हणजे मॅडमच्या शिक्षकांनी मॅडमवर केले आणि राजपूत मॅडम सारख्या शिक्षकांचे संस्कार, म्हणजे सरांच्या वेळेस मी नव्हती तिथे शिक्षक म्हणून, पण राजपूत मॅडम सारख्या शिक्षकांचे संस्कार सरांवर, राणे सरांवर व्हावेत आणि राणे सर त्यांचे प्रकाशक, पुस्तकाचे प्रकाशक म्हणून इथे आपल्या सर्वांशी संवाद साधावा. किती आनंदाची गोष्ट असेल मॅडमसाठी आणि सर्व ज्ञानसाधना परिवारासाठी. धन्यवाद सर. आता माननीय श्री बाळ कांदळकर सर, जे कवी, लेखक व साहित्यिक म्हणून सर्वांना परिचित आहेत. सर कोकण साहित्य परिषद या संस्थेच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मध्य रेल्वेत 40 वर्ष नोकरी केली आणि रेल्वे कामगार युनियनमध्ये त्यांनी विविध पदांवर काम करून कामगारांना न्याय मिळवून दिलेला आहे. सरांनी अनेक नाटक व एकांकिकामध्ये भाग घेतलेला आहे. नितांत प्रकाशनाचे
प्रकाशक म्हणून अनेक पुस्तकांचे प्रकाशन सरांनी केलेले आहे. सरांना अनेक मान्यवर संस्थांनी सामाजिक साहित्यिक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच त्यांना साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सरांच्या पुढाकाराने रसिक साहित्य प्रेमींसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची कळवा शाखा सरांच्या पुढाकाराने लवकरच स्थापन करण्यात येत आहे. मी बाळ कांडळकर सरांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी येथे आमंत्रित करते. सर, कृपया आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजच्या समारंभाचे उत्सव मूर्ती राजपूत सर, प्राध्यापिका, आमच्या सहकारी, ठाणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे, त्या कोषाध्यक्ष आहे. सगळ्या चाव्या त्यांच्या हातात असतात तिजोरीच्या. त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या भगिनी प्राध्यापक मनीषा राजपूत, आमचे आत्ताच मैत्री झाली. आम्ही थोडेसे समदुःखी सुद्धा आहोत. मराठा महासंघाचे आमचे अध्यक्ष मंगेश आवळे सर, सोळंकी साहेब, पाटील सर आणि माझा मित्र म्हणा किंवा आम्ही फार जवळचे तसे मित्रच म्हणूया, कारण मैत्रीला कुठच्या नात्याची गरज नसते. आमचा मित्र संतोष राणे आणि रसिकांमध्ये सुद्धा आमचे सगळे मित्रमंडळी आहेत. मेघनाजी आहेत, आमचे प्राध्यापक उपाचार्य वेखंडे सर आहेत, की त्यांच्या कौतुकाची थाप असते पाठीवर. आणि मग ते म्हणतात ना, तुझं लढ म्हणा नाही तर ते प्रोत्साहन मिळतं, बळ मिळतं. असे सगळे अभिमान रसिक प्रेक्षक मित्रमंडळी. नाटकात आणि एकांकिकात काम केल्यामुळे वेगवेगळ्या भूमिकेचा अंदाज असतो, त्या करायची सवय असते. काल रात्री 9:30 पर्यंत मी रसिक, श्रोता आणि वक्त्याच्या भूमिकेत होतो. पण 9:30 वाजता मला मॅडमचा फोन आला आणि मला माझी भूमिका बदलावी लागली. त्यांनी सांगितलं तुम्हाला बोलावं पण लागेल. त्यामुळे आता त्याकडे वक्त्याच्या भूमिकेत शिरावं लागलं. माझ्याकडे काही नव्हतं त्यावेळेला, पण पुस्तक आता प्रकाशित झालं. मग नेहमीप्रमाणे सगळे ती लेखकाची, प्रकाशकाची दुःख असतात. ती मी प्रकाशक असल्यामुळे मला हे माहिती आहे. मग PDF कॉपी आली, ती खोलताना अर्धा तास गेला आणि मग थोडंफार वाचलं. मला त्यांच्या लिखाणाचा अंदाज होता, कारण एकत्र काम करत असल्यामुळे. आणि आत्ताच एक वर्षापूर्वी कळव्याला एक ज्ञानप्रसारणी शाळा आहे. आमचे मित्र प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम, ते निवर्तले आता, दैवाज्ञा झाली त्यांना, पण ते अध्यक्ष होते. आणि त्यांना मी सांगितलं होतं की सर, हे मराठीची जर गोडी निर्माण करायची असेल तर ती 20 वर्षांनी 25 वर्षानंतर नाही लागणार. ती उपजत अशी त्या ज्या शालेय विद्यार्थ्यांना जर आपण ती गोडी लावली तर ती फार महत्त्वाची आहे. आणि मी संस्कार शिबिर घेतलं तिथे. 20 दिवस मी जात होतो. मॅडम सगळ्या लोकांना, माझ्या ज्या साहित्य क्षेत्रात माझ्यावर काम करतात त्या सगळ्यांना मी घेऊन जायचो. 20 दिवस त्या मुलांना थोडंसं शिकवलं, कवितेबद्दल गोडी निर्माण केली, किंवा मी कविता का लिहावी, मला ती भीती का वाटते, अगदी सोप्या शब्दात त्यांना सांगितलं आणि त्यांना ते पटलं. आज त्या शाळेत 1 दिवसाचं पूर्ण आम्ही साहित्य संमेलन केलं. त्यावेळेला राजपूत मॅडमला मी म्हटलं होतं की एका सत्राचा अध्यक्षपद तुम्ही घ्या आणि त्या मुलांच्या बरोबर कविता वगैरे जे काय सगळं असेल तर तुम्ही ते केलं. आणि ते जे सत्र आहे त्यावेळेला त्या मॅडमने यशस्वी केलं आणि तिथं तो मराठीत स्मार्क म्हणतात ना, तो मला जाणवला. खरं सांगतो की वेचायचं असतं. मगाशी संतोष म्हणाला की माझा दिवाळी अंक आहे, गेली 20 वर्ष मी काढतोय, पण मी प्रतियश लोकांना नाही संधी देत. त्यांना संधी काय द्यायची, ते मानधन घेऊन लिहितात. मी नवोदित लोकांना सांगितलं होतं तुम्ही लिहा माझ्याकडे,
म्हणजे मला अनुभव असा आहे की प्रतिशत अंकामध्ये पैसे घेतले जातात. तुझं आर्टिकल मी छापतो, आमच्याकडे तसं नाही. आम्ही कोणी लिहू दं 100 रुपये 200 रुपये मानधन देतो आम्ही. त्यामुळे प्रश्न पैशाचा नसतो, तर त्याला थोडा पुढे ढकलण्याचं असतं, पुशअप त्याला पुढे रेटण्याचं असतं आणि ते काम आम्ही करतो. मगाशी उल्लेख केला की कळव्याला शाखा सुरुवात करायची होती, पण गेल्या 1 महिन्यापूर्वी कळव्याची शाखा सुरुवात करण्यात आलेली आहे. काहीतरी कन्स्ट्रक्शन काम केलं पाहिजे. मी ज्यावेळेला हे पुस्तक चाळत होतो, मगाशी उल्लेख झाला की शिवधर्म नाव का ठेवलं, तर राजपूत साहेबांनी सांगितलं की हे जे ते लेख आहेत ते छत्रपतींशी त्यांच्या कार्याशी तुलना करणार, त्याची तुलना केली गेली आणि शिवधर्म हे नाव पडलं, म्हणजे त्याला तुम्ही दिलं. पण मला वाटतं यातले लेख जर तुम्ही वाचले तर हे लेख वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हे शिवधर्माचं जे शिवधनुष्य आहे ते तुम्ही समर्थपणे पेललेलं आहे. त्यामुळे ते लिहिणं हे एरा बघण्याचं काम नाहीये. एक हिंदी शायर म्हणाला की एक फत्तर तबीयत से उछालो यारो की आसमा में भी सुराग हो जाए. आणि हे आता पहिला दगड त्यांनी भिरकावलेला आहे आणि कुठंतरी त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. मी खरं सांगतो मॅडम, तुम्ही फार कौतुकास पात्र आहे पहिल्या पुस्तकात. कारण 10-15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी हे लेख तुम्ही लिहिले. आता अंधश्रद्धेवर तुम्ही प्रहार केले. अजूनही अंधभक्तांच्याकडे हे पुस्तक गेलेलं नाहीये. कारण ज्यावेळेला अंधभक्त हे वाचतील त्यावेळेला कुठेतरी म्हणतील अरे काय लिहिलंय. आणि मला वाटतं म्हणूनच मी ते शिवधनुष्य म्हटलं, कारण चुकीचं काहीतरी वागल्यानंतर, चुकीचं काहीतरी प्रथा, रूढी, परंपरा याला जर छेद जायचा असेल तर प्राध्यापक मनीषा रजपूत सारखी लेखिका समाजात निर्माण होणं गरजेचं आहे. तुझं पण बरं, माझं पण बरं, तू फार चांगलं म्हणतो कविता, अरे क्या बात आहे, तू मला चांगलं म्हण, मी तुला चांगलं म्हणतं. कवी संमेलन आताशी अशी चालतात. वेगळं काहीतरी द्या. काय तुम्ही वेगळं देताय ते महत्वाचं आहे. नाही तर चाललंय आपलं, लिहितायत, टाक्या टाकतायत, पाट्या टाकतायत, तर असं होता कामा नये. या पुस्तकातले तुम्ही लेख वाचा. आणि मला चर्चा करता आली. मी त्याला विषय दिला होता ग्रामीण भारताचा ग्रामीण भागातला विकास. भारत फक्त शहरात आहे का? काय फक्त कलकत्ता, मुंबई, मद्रास, चेन्नई इथेच भारत आहे का? महाराष्ट्राचा आजच्या कालच्या वर्तमानपत्राची बातमी आहे की आपला जो बाजूला मोखाडा आहे, जव्हार मोखाडा, तिथं बायका, त्या आदिवासी बायका 3-3 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणायला जात आहेत. शहापूरमध्ये पाणी मिळत नाही. हा विकसित भारत आहे का? काय चाललंय? आणि आम्ही खोटं खोटं सांगतो आमचा GDP एवढा वाढला तेवढा वाढला. राजकीय भाषण नाही आहे, पण त्याच्यावर प्रहार करणं गरजेचं असतं. आणि मला वाटतं तुमच्या पुस्तकातनं ते तुम्ही फार चांगलं केलेलं आहे. आणि अशा पुस्तकांचीच आज गरज आहे. नाहीतर काय, आता पाऊस आला, आता कवितांचं पीक येईल बघा. म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसे हिरवळ दाटे चोहीकडे विरोध नाहीये. ते पाहिजे, तो आनंद पाहिजे, घेता आला पाहिजे. पण मग वास्तववादी कोण लिहिणार आहे? सत्य समाजातलं जगासमोर कोण आणणार आहे? तर मला वाटतं अशा निर्भीड लेखिका समाजात निर्माण होणं फार गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात फार अगोदरपासून झाली. आता मी मंगेशरावांबरोबर बोलत होतो, त्यांनी पटकन एक नाव घेतलं, म्हणजे तारा हवाळकर किती छान बोलल्या. येस, त्या छान बोलल्या, पण त्यांच्यावर किती टीका गेली, किती टीका झाली. पण त्यांना काय कळतं का असं का? रे अहो, त्यांना कळतं म्हणून तुम्ही त्यांना अध्यक्ष केलं ना. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते बोलायला पाहिजे होत्या का? तर असं नसतं. आणि म्हणून हे शिवधर्म हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि राहिलं मराठी भाषा, आम्ही भाषेसाठी काम करतो. आताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आम्ही 60,000 पत्र आमच्या संस्थेतर्फे राष्ट्रपतींना लिहिली, शिकार आंदोलनं केली. मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री, आमचे भाई, आदरस्थ स्थान आहे आमच्या मनात. आम्ही
आझाद मैदानात जाऊन उपोषणाला बसलो, सगळं केलं. जी कागदावरची लढाई केली अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी, जवळजवळ 1000 ह्याचा हे लागतो, तो काय तो हे त्यांची मर्यादा आहे, ती सगळी परिपूर्ण होतं तरी दिलं जात नव्हतं. ते राजकारण अडवत होतं. पण त्या सगळ्या पलीकडे सगळ्यांच्या प्रयत्नांना यश होऊन आज अभिजित भाषा, मराठीला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला. पण म्हणजे सगळं काही आलबेल झालं का? मुळीच नाही. इंग्रजी आलीच पाहिजे. ती ज्ञानाची भाषा आहे. जगात गेल्यावर तुम्हाला इंग्रजी बोलावं लागणार आहे, समजावं लागणार आहे. पण अनेक शास्त्रज्ञांचा असा शोध आहे की जो माय मराठी भाषेत शिकला तो नेहमी वरच्या पातळीवर जातो. आणि हे सिद्ध केलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे चुकी मुलांची नसते, चुकी आपल्या पालकांची असते. 2.5 वर्ष झालं की 1 लाख रुपये तयार ठेवले पाहिजे सिंधानियामध्ये घालायला. मग पोटाला चिमटा काढतील, 2 पिझ्झा कमी खातील, पण मराठी शाळेत घालणार नाही, सिंधानियामध्येच घालतील. मग किती पोरं सिंधानियाची इस्रोमध्ये गेली. मग आजच्या पेपरला बघा, वैभवमध्ये पहिलीच बातमी आहे की शहापूरची मुलगी आज इस्रोमध्ये गेली, मराठी भाषेत शिकली. म्हणजे मराठी भाषेत शिकल्यानंतर म्हणजे असं आहे ती. मग केरळलाच गेला, त्या मातृभाषेत त्यांनी तिथे शिकावं. महाराष्ट्रात आला, मातृभाषेत शिकावं मराठीमध्ये. मातृभाषेत जो चांगला शिकला, चांगला बोलला, त्याला चांगलं व्याकरण आलं की त्याला जगात कुठेही अडचण येत नाही. ना नोकरीची येत, ना कसली येत. मला आलं होतं माझ्या मुलाला, तुम्हाला सर 20 हायस्कूल म्हणून आहे तिकडे शांतीनगरला, वागळे स्टेटला. मला म्हणाले, अध्यक्ष माझे मित्र होते, कधी या आणि फॉर्म घेऊन जा तुम्हाला ते. म्हटलं तुमची इंग्रजी शाळा आहे सर. मग म्हटलं मला नको तुमच्या शाळेत प्रवेश. पहिला माणूस आहे, काय येडाविडा आहे का तुम्ही? म्हटलं का इंग्रजी शाळेत मी प्रवेश देतो तुम्हाला, तुम्ही नाही गेलं? म्हटलं नको आहे ना मला सर, माझ्या मुलाला मी मराठी शिकवणार. माझ्या मुलाचं काही वाईट झालं नाही. आज जयंत साळगावकरांकडे चांगला DDP हे म्हणून चांगला पगारही घेतो आणि चांगलं काम करतो. का? इंग्रजी भाषेत नाही शिकला, मराठी भाषेत शिकला. आपल्या पालकांची चुकी असते. आणि साधं आहे, जसं आवाहन केलं प्रकाशकाने, आम्ही ते करतोच की पुस्तक विकत घेऊन वाचा. होय, सवय लागली पाहिजे. मी तर म्हणतो दिवाळीला तुम्ही काय साल पागोटे सगळं देता. मी तर म्हणतो मॅडम एवढे पुष्पगुच्छ आणायचे पण गरज नाही. आता ते आपण कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये मी बंद करून टाकलं. एक प्रातिनिधिक म्हणून गुलाबाचं फुल द्या आणि जाताना त्या जो पाहुणा असेल त्याला पुस्तक द्या. ते घरात राहील ना. हे 200-300 रुपयाचा बुके आहे, तो तिथेच राहतो आणि दुसऱ्या वर्षी तो कचऱ्याच्या कुंडीत जातो. माझं म्हणणं असं आहे, दिवाळीला भाऊबीजेला भाऊ जाताना 1200 रुपयाची, 1500, 1000, 10,000ची साडी घेताना 2 पुस्तकं पण देणार आहे बाबा. बहीण आनंदाने फावल्या वेळात वाचेल ना, TV कमी बघेल. ही प्रथा चालू केली पाहिजे. मी माझ्या घरात मला स्वतःला हे करून गेली 10 वर्ष राणे साहेब, 10 ते 15 वर्ष झाली की माझ्या घरात जो पहिला माणूस येतो मराठी, त्याला मी जाताना एक पुस्तक भेट म्हणून देतो. आमची बायको हळद कुंकू लावते, बायको त्याची बरोबर असली तर मी म्हणतो बाबा हे पुस्तक घेऊन जा. पैसे मागत नाही त्यावेळेला मात्र. ही प्रथा लावली पाहिजे. माझा दिवाळी अंक मी कुठेही स्टॉलवर विकत नाही. माझ्या 1000 प्रती आपोआप विकल्या जातात. तू म्हणाल काय करतो, काय जादूबिदू करत नाही. माझ्या प्रत्येक मित्राला मी सवय लावली आहे, 1 अंक घ्यायचा नाही, तुला देणारच नाही, 5 अंक घे. अरे मित्रांवर एवढा अधिकार आहे ना 500 रुपयाचा मागायचा. ते अंक तू तुझ्या घरी एक ठेव, एक बहिणीला दे, एक मामाला दे, एक काकाला दे, आणखी कोणाला दे. देतात, मागायला पाहिजे. आमचा एक मिलिंद तुळसकर नावाचा मित्र आहे, कामगार नेता आहे चांगला. मी त्याला काय सांगितलं, तू मिठाईच्या पुड्याबरोबर जे काय ते दिवाळीला एक काजू बिजू पाठवतो तर त्याची किंमत 800 रुपये असते. 800-900 बघा. तो ते काय ते टिपटॉप किंवा प्रशांत कॉर्नरचं घेऊन बघा, 1000च्या खाली मिळत नाही. मग एक 100 रुपयाचा दिवाळी अंक त्यांना भेट दे ना. तो 4 महिने टेबलवर पडून असतो आणि माझं सगळे नवोदित लेखक तिथं वाचायला मिळतात. हे असं करायला पाहिजे. माझ्या सोसायटी सगळ्यांच्या घरी पेपर येतात, चांगली सोसायटी आहे आमचे. पण मी माझ्या अध्यक्षाला सांगून पेपर चालू करायला लावला. आता तिथं पुण्यनगरी पेपर चालू आहे आणि सगळे जे लोकसत्ता त्यांच्या घरात वाचतात, पण तिथं बसल्यावर तो पेपर वाचतात. हे काय असतं माहिती आहे, स्वतः म्हणून सुरुवात केली पाहिजे. आणि ही शिवधर्मसारखी ही पुस्तकं जी आज येत आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहे. तुम्ही हे पुस्तक जरूर, अगदी म्हणजे मी पुन्हा एकदा
सगळ्यांनी आवाहन केलंच आहे की वाचलं पाहिजे. आणि राजपूत मॅडम, तुमचं खरोखर कौतुक आहे की पहिलं पुस्तक तुम्ही अंधश्रद्धेवर प्रहार करणारं लिहिलेलं आहे. मला आज प्रकर्षाने नाव आठवलं ते नरेंद्र दाभोळकरांचं, की अंधश्रद्धेवर लिहिताना किती कष्ट असतात, जीव द्यावा लागतो, प्रसंग गोळ्या खाव्या लागतात. ते एवढं सोपं काम नाहीये. आज ते काम तुम्ही ती कुठंतरी हे जबाबदारी घेतली आहे की तुम्ही बिनधास्तपणे तिथे लिहिलेलं आहे. आणि कुठच्या जगात? आताच्या वास्तवात, की जिथे आता हे सगळं चाललेलं आहे. अत्यंत माणूस अविश्वासाने एक दुसऱ्याकडे बघतोय. मी तुझ्याशी कसा बोलू, तू कुठच्या पक्षाशी आहे, तुझं नक्की विचारसरणी काय आहे. मला वाटतं ते पुस्तक त्या लोकांसाठी फार गरजेचं आहे की जे डोळ्यात, मनात, शरीरात सगळीकडे अंधश्रद्धा घेऊन बसलेले आहेत, त्यांच्यासाठी हे झणझणीत अंजन आहे आणि ते त्याने प्रत्येकाने वाचला पाहिजे. म्हणून रसिक प्रेक्षकांनो, मला वाटतं की तुम्ही हे पुस्तक जरूर घरी जा. मला वाटतं जर चांगले वाचक मित्र तुमचे असतील ते 1 कॉपी न घेता 2 कॉपी घ्या आणि त्याला भेट द्या. बाबा रे वाच, हा प्रसार असा झाला पाहिजे. याच्यात धंदा वगैरे काही नसतो. संतोष राणेला याच्यात किती पैसे मिळतील किंवा राजपूत मॅडमचे पैसे वसूल होतील, काही वसूल होत नाहीत, पण तुमचा आशीर्वाद मिळतो. त्याच्यात लेखकाला बळ मिळतं की येस, की पुढे जा. उद्या ही पुस्तकं 500 कॉपी काढल्या असतील, जर 400 गेल्या तर आमच्यासारखे प्रकाशक मॅडमच्या मागे लागतील. एक चांगला विषय हाताळा, आम्ही दुसरं पुस्तक काढतो म्हणून, असं आहे. आणि तुम्ही फार भाग्यवान आहेत. 20 दिवसात तुम्ही पुस्तक तयार केलं. मग मी बघा किती करंट आहे, 12 वर्ष छापून तयार, अजून छापलं नाही. मी स्वतः प्रकाशक आहे, कवी, लेखक आहे, पण 12 वर्ष लागली मला, अजून पुस्तक काढलं नाही, तयार आहे. फक्त ते प्रिंट व्हायचं बाकी आहे. योगायोग पण लागतो. वनवास संपला. येईल. माझं तयार आहे पुस्तक, माझंच प्रकाशन आहे. पण दुसऱ्यांची काढता राहून गेलं. शेवटी स्वतःसाठी जगायचं नसतं, थोडं समाजासाठी जगायचं असतं. या समाजात मी जो जन्म घेतला त्या मातीसाठी मला काहीतरी करावं लागतं. आणि म्हणून नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्याचं आम्ही काम करतो. राजपूत मॅडम सारख्या आज सहकारी मला माझ्या कोकण मराठी साहित्य परिषद जी आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केली, जी 30 वर्षाची चालली आहे, त्याच्या कोषाध्यक्ष म्हणून त्या काम करतायत. मला आनंद वाटतो की स्वतःचा वेळ द्यावा लागतो हे सगळं करताना. त्या सगळं संसार सगळं सांभाळून 2 मुलं, 2 सुना, नवरा, शाळेची म्हणजे कॉलेजची जबाबदारी, हे सगळं करून जेव्हा त्या लेखक म्हणून, एक लेखिका म्हणून आपल्या समोर येतात, तेव्हा त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं असतं. टाळ्या एकदा वाजवून त्यांचं कौतुक जरूर करूया आणि मनापासून आनंद वाटतो. त्याचबरोबर त्यांचं कॅटरिंग कॉलेज आहे, त्याचंही त्या काम करतात. आणि मुळात म्हणजे लक्ष्मी कोणाकडे येते तर ज्याचा हात असा वरदस्त असतो ना, त्याच्याकडे लक्ष्मी धावत येते की ये तुझा हात असा वर आहे, मी तुला देते, हे घे, तू ते दान करून टाक, समाजाला दे. त्यामुळे तुमचा हात वर आहे, तो तसाच राहू दे, आणखी वर जाऊ दे. ईश्वर तुमच्या दाम्पत्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आणि रसिक वाचकांना सुद्धा आता येणारं श्रावण आहे आणि एक छोटंसं आमंत्रण देतो आणि संपवतो. आता वारी सुरुवात होते आहे. कळवा शाखेला नवीन मी सुरुवात केलेली आहे. आमचे निशिकांत महाकाळ म्हणून आहेत, त्यांना अध्यक्ष केलं आहे आणि कळवा शाखेची मी स्थापना केली आहे. तर तिथे ती कमिटी करेल. पण पहिलाच कार्यक्रम संत ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान म्हणून लावलेलं आहे. वारीमध्ये एवढा चांगला विषय घेतलेला आहे. विनामूल्य कार्यक्रम आहे. मनीषा नगरला 13 तारीखला संध्याकाळी 5:30 वाजता मनीषा हायस्कूलमध्येच तो कार्यक्रम आहे. आपण सगळे आमंत्रित आहेत. 1 तासाचं 1.5 तासाचं एक निरूपण आहे आणि ते आधुनिक पद्धतीने बागवेश्वर म्हणजे त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे असं ते करणार आहे. त्या वेगळ्या निमंत्रणाची आवश्यकता नाही. मी पुन्हा एकदा राजपूत दाम्पत्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. ईश्वर तुमच्या दोघांच्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करो. संतोषच्या मनात आणखी इच्छा आहे की लवकर पुस्तकं येऊ आणि त्याला छापायला मिळो. त्याही इच्छा पुऱ्या करो. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर आत्ताच म्हणाले की
जसं समाजासाठी आपण जगतो, आपण म्हणण्यापेक्षा मॅडम मनीषा मॅडम बद्दल बोलते, त्या समाजासाठी जगतायत. म्हणून जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी जी पहिली शाळा उघडली, त्याच्या आधी किंवा नंतरही त्यांनी बरेच चिखल, माती किंवा इतर गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत. त्याप्रमाणेच आपल्या मनीषा मॅडम समाजासाठी काही अंध भक्तांच्या 4 गोष्टी ऐकायला तयार आहेत. म्हणूनच आज हा प्रकाशन सोहळा इथे होतो आहे. धन्यवाद मॅडम. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा बाळ कांदळकर सरांच्या मनोगताने. सरांचे खूप खूप धन्यवाद. आता थोड्याच वेळापूर्वी मॅडमचे पप्पा आणि आमच्या सगळ्यांचे पप्पा वडील पद्मसिंग सोलंकी सर यांचे इथे आगमन झालंय. मी आमच्या पप्पांचं इथे खूप खूप स्वागत करते आहे. माननीय श्री मंगेश शंकर आवळे जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. सर महाराष्ट्र सेवा संघाचे 2017 ते मार्च 2025 ठाणे जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. सध्या सर सचिव म्हणून महाराष्ट्र सेवा संघ कोकण विभागाचे काम बघतात. महाराष्ट्र राज्याचे मुंबई, ठाणे व पालघर कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. तसेच आतापर्यंत पूर्ण राज्यात 13,000च्या वर शिवशाहू फुले आंबेडकर विचारांची पुस्तके आणि 3,000च्या वर संविधान वाटप त्यांनी केलेले आहे. सरांना मी अध्यक्ष मनोगत करण्याची विनंती करते. मंगेश आवळे सर. धन्यवाद जाधव मॅडम. राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊला प्रथमतः अभिवादन. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, ज्यांच्यामुळे माझे आज विचार तुमच्यासमोर प्रकट करू शकतो असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री, ज्यांच्यामुळे कालच आज आपण ऐकलं असेल की अहिल्यामाईंनी काय काय केलं, 300वा त्यांची जी जयंती साजरी करण्यात आली. अशा सर्व महामानव महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला ज्यांच्यामुळे मिळालं. जर कदाचित आज आप्पा इथे असते तर हा इतका चांगला कौटुंबिक सोहळा पाहण्यासाठी मी तो उपस्थित राहिलो नसतो. म्हणून प्रथमतः आमचे मित्र माननीय अनिल पाटील साहेबांना एक खूप चांगला त्यांच्या प्रती अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख ज्यांच्यासाठी आज हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, खरा म्हणजे हा कार्यक्रम जरी आपण मॅडमसाठी आयोजित केला असला तरी मला असं वाटतं मनीषा मॅडम तुमच्या मागे जर यशस्वी एखादा पुरुष नसता तर हा कार्यक्रम चांगल्यारीत्या घडला नसता. कारण की सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं, पण यशस्वी पत्नी घडवण्यासाठी यशस्वी पती पाहिजे. जिजाऊ घडवण्यासाठी ज्याप्रमाणे शहाजीराजे झाले त्याप्रमाणे आज तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. म्हणून मॅडमने हा सोहळा बघू शकले. विचारपीठावर उपस्थित आता मगाशी सांगितलं कांदळकर सरांनी त्यांची आमची भेट झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्याशी आणि माझं फार तसं खूप घनिष्ठ नातं नाही, पण मधल्या काळात खूप घनिष्ठ झालं. मराठा सेवा संघाच्या मार्फत ज्या वेळेला आम्ही लोकांनी आत्ताच कार्यक्रम घेतला होता नामदेव ढसाळांचा, तुम्ही इयत्ता कंची, तो कार्यक्रमच आम्ही घेतला. आणि त्या कार्यक्रमाला कांदळकर सर न आल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. आमचे मित्रवर्य उद्योजक साळुंके साहेब, राणे साहेब, राजपूत समाजाचे आपले अध्यक्ष जे बसलेले आहेत तिथे पाटील साहेब, उपस्थित सर्व माता भगिनी आणि खास करून लेकीचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आत्ताच उपस्थित झालेले त्यांचे वडील, प्रथमतः बाबा तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही जे विचार त्यांच्या मनामध्ये पेरला त्याची धग घेऊन आज त्या मशाल म्हणून ते उभे आहेत. आणि ताई मी तुम्हाला सांगतो, तुमच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर मी एवढंच म्हणेल की मराठा सेवा संघामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला खूप कमी लोकांना माहिती असेल की त्या जिजाऊ ब्रिगेडच्या ठाणे जिल्ह्यात त्या अध्यक्ष होत्या. आणि ज्या वेळेला हे काम करत असताना
मी तुम्हाला सांगतो हे सोपं काम नाही आहे, हे क्रांतीचं काम आहे. आणि हे क्रांतीचं काम करत असताना आजच्या काळामध्ये तुम्ही विचार करा की एवढी घटना आपल्यासोबत आहे, चारही बाजूने चारही शक्ती आपल्यासोबत असताना सुद्धा काम करताना इतकी अडचण निर्माण होत असेल. त्यावेळेला सावित्रीबाईला किती त्रास झाला असेल, त्यावेळेला जिजाऊंना किती त्रास झाला असेल, त्यावेळेला रमाईला किती त्रास झाला असेल, त्यावेळेला अहिल्याबाईला किती त्रास झाला असेल. आज प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझी आई जिजाऊ व्हावी, पण ती जिजाऊ होते का? 7 नंतर बघावं तर नवरा बायको मिळून तुम्ही काय चालू करता? टी व्ही चालू करता. कुठल्या मालिका बघतो आपण? अहो नवल वाटतं मला हो की आज आपण मालिका कुठल्या बघतोय की सासू आणि सून मिळून दुसऱ्याचं लग्न करायचं, आपण सासऱ्याचे लग्न करूया. अरे काय चाललंय या समाजामध्ये? आपण काय दाखवतोय आणि आपण काय बघतोय? आपल्या मुलांना आपण काय दाखवणार आहोत? ह्याचा थोडा तरी आपण विचार करायला पाहिजे की आपण आपल्या मुलांना घेऊन कुठलेपर्यंत चाललेलो आहोत. रजपूत सर इथे बसलेले आहेत, मी MA विद्यार्थी आहे सर. तुम्हाला माहिती आहे आपण काय काय करतो काय काय नाही ते. 13,000 पुस्तकं वाटप असताना मला इतका त्रास झाला तुम्हाला मी सांगतो. पुस्तक वाचायला देण्यासाठी जेव्हा पुस्तक वाचायला घेऊन जातो तर समोरचा माणूस पुस्तक उघडून बघतो, ह्याच्यामध्ये नक्की तुम्ही काय लिहिलंय? अरे बाबा ते वाचून तर बघ, नाही पटलं तर बोल, पण ते उघडून तर बघशील. किती लोकांना माहिती आहे की आपल्या घटनेमध्ये किती कलम लिहिलेले आहेत? कोणाला काही माहीत नाहीये. आपण फक्त बोलतो, आपण फक्त त्याच्यावरती वागत नाहीये. सर्वप्रथम सर तुम्ही खूप एक चांगलं सांगितलं, पण मी तुम्हाला सांगतो शिक्षित लोकांना सुशिक्षित करणं हीच आज काळाची गरज झालेली आहे. कारण की लोक तशी राहिलेलीच नाही आता. पुस्तकं वाचायला घ्यायला तयार नाही आहेत, पुस्तकं बघत नाही आहेत. साहेब 13,000 पुस्तकं आम्ही वाटतोय, मी माझ्या स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करतो, मी कोणाकडेच मागत नाही. आणि मॅडम तुम्हाला आज सांगतो तुमच्या ह्या कार्याला जोड म्हणून आम्ही ज्यावेळी प्रत्येक वेळी शिवजयंती आंबेडकर जयंती करतो, आज 100 पुस्तकाची ऑर्डर मी तुम्हाला इथं दिली. मला ती पुस्तकं द्यायची, मी मोफत सगळ्यांना वाटणार आहे. मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की ह्या कार्यक्रमामध्ये आपण करत असताना मग अशी मॅडम तुम्ही काहीतरी बोललात की इथे बरेचसे जण व्हाईस प्रिन्सिपल काहीतरी ह्याचे आलेत, आपल्या वेखंडे सर आलेत न्यासन्ना कॉलेजचे. सर तुमची इथे शिवजयंती सुरू झाली माहिती आहे तुम्हाला? विद्यार्थ्यांनी सुरू केली. ती जी सुरू झाली ना ती माझ्यामुळे सुरू झाली. मराठा सेवा संघाचा जो विचार आहे त्यासाठी किती लढा दिला एकदा चित्रे सरांना तुम्ही विचारा, मग तुमच्या लक्षात येईल. जर आपल्या राजांची शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाचा JR असताना जर तुम्ही माध्यमिक शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये शाळेच्यामध्ये जर तुम्ही ते विचार करणार नसाल तर आधुनिक भारत घडणार तरी कसा आणि कोणाकडे बघून आपण तो घडवणार आहोत हा तरी विचार करा. आज जर आपण अमेरिकेमध्ये गेलो, कुठल्याही युरोप कंट्रीमध्ये गेलो तर तुम्हाला मी सांगतो की तिथे गेल्यानंतर बॅटमॅन, सुपरमॅन अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल अमेरिकन्स वगैरे काय काय वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कार्टून्स तयार आहेत. अरे आपल्याकडे इतिहासाची पूर्ण लेखकाची हे आहे, आपल्याकडे महापुरुष घडलेले आहेत, आपल्या मातेने ते घडवलेले आहेत. नामदेव महाराजांची जी काय आपली जी अभंगवाणी आहे ती आज पंजाबपासून प्रदेशापर्यंत पोहोचलेली आहे. तुकाराम महाराजांना विद्रोही साहित्य म्हणून म्हटलं जातं. का ते विद्रोही झाले? काय केलेलं आहे? अजिबात काही घाबरायचं नाही लिखाण लिहिताना. मी तुम्हाला सांगतो स्पष्ट म्हणायचं ही शिवरायांची चिमणी आहे म्हणा, ही तुमच्या कुठल्याही भीतीला मी घाबरणार नाही. शिव विचार एकदा पेटला ना भल्या भल्यांना झोपून देत नाही. आणि ते कार्य तुम्ही केलेलं म्हणून आज तुम्ही शिवधर्माची ही पुस्तकाची इथे सांगता चांगल्या रूपाने केलेली आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून तुम्हाला मी एवढंच सांगेल 1990 साली मराठा सेवा संघाची स्थापना झाली. माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी त्याची स्थापना केली. आज तुम्हाला सांगतो कमीत कमी 33 कक्षामध्ये त्याचं काम चालू आहे. 33 कक्ष म्हणजे 33 वेगवेगळे विभाग आहेत. महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड आहे, तुम्हाला सांगतो नवीन तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड आहे. नामदेव वारकरी तालुक्याचे जे काम करणारी आहेत साहित्य परिषदेसाठी वारकरी सांप्रदायिक परिषद, तानुबाई पिरजे आपल्या पत्रकार कक्ष आहे. वेगवेगळ्या कार्यात तुम्ही काम करू शकता. ही जी संस्था आहे ही संस्था फक्त आपल्या ठाणा महाराष्ट्र भारतात काम करत नाही तर 32 देशामध्ये काम करणारी एकमेव महाराष्ट्रातली संघटना आहे ज्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण काम करतोय आणि त्याच्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा आपल्या मनीषाताई झालेल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो की तुम्ही राष्ट्राशी नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पोहोचलेले ताई. आणि आज तुम्हाला मी सांगतो की इतकं चांगलं सुंदर काम करतात. त्यांनी पुस्तक लिहिलंय शिव आणि धर्म. तुम्हाला मी एक पुस्तकात जाता आता पण मी तो पुस्तकं आणलेली आहेत, तुम्ही घेऊन जावा. त्याच्यामध्ये जिजाऊच्या बद्दल जी आपण ओवी लिहिलेली आहे, ज्याला आपण जिजाऊंची आपण ज्यावेळी मागणी करतो त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जिजाऊ तुमच्या रूपाने आम्ही 4 दिशा मुक्त झाल्या आणि ह्या 10 दिशा मुक्त झाल्या तर त्यात त्यांनी लिहिलेलं आहे शिवाचाच धर्म हा सर्व काही आहे. शिवाचा म्हणजे कुठला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समतेचा मानवतेचा जो काय धर्म आपल्याला सांगितलेला हा धर्म आपण आज इथे पोहोचवला पाहिजे. तिथे असलेल्या आज मला नवल वाटतं की भारताच्या NCRBचा जर रिपोर्ट बघितला तर आज देशामध्ये कमीत कमी 30,000च्या वर जास्त महिलांवरती रोज अत्याचार होतो. कुठे रोखणार आपण हे? कसं रोखणार आहोत? तुम्ही तर आज विविध क्षेत्रामध्ये काम करताय मॅडम ताई. तुमच्याकडे बघत असताना मुलं तुमच्याकडे जेव्हा बघतात
तुम्ही मुलांकडे बघताल, आपल्याला समजत असतं की पुढे जग काय चाललंय ते. पण ह्या सर्वांच्या मागे जर आपल्याला बघायचं असेल, माझा मुलगा आज इंजिनिअरिंगला आहे, माझी मुलगी 9वीला आहे. आता इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये मी मोबाईल दिलाय, माझ्या मुलीच्या हातामध्ये अजूनही मी मोबाईल दिलेला नाहीये. ही आपण संकल्पना आपल्या घरात राबवणार आहोत का, तर हे पहिलं आपल्याला बघावं लागणार आहे. आणि मला वाटतं ताई, तुमची मुलं जी उच्च शिक्षित झाली तर तुम्ही दोघांनी खरोखर ते चांगले विचार त्यांना दिलेले आहेत, म्हणून आज या स्तरापर्यंत ते इंजिनिअरिंगपर्यंत गेले, परदेशामध्ये गेले. मुलांना आपण जर काय शिकवायचं असेल, मी तुम्हाला सांगतो, मी गेलो होतो कुठे, रायगडावरती, टकमक टोकावरती, आणि तिथे गेल्यानंतर शाळेचे विद्यार्थी आले होते आणि मी त्यांना थांबून विचारलं, जिज्ञास म्हणून, तुम्ही कुठून आला? तर आम्ही कर्नाटकातून आलोय. तुला कर्नाटकातून कुठून आला? तुम्ही बिदरमधून आलोय. पण तुम्ही शिवाजी महाराजांना इकडे बघण्यासाठी का आलात? तर म्हणे त्याच्यासाठी आलेलो आहे की आज जे कर्नाटक जे सुपीक झालेलं आहे, तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जी योजना राबवली होती त्यामुळे कर्नाटक आज सुपीक झालेलं आहे. एवढी सुंदर जलनीती त्यांनी तिथे निर्माण केलेली आहे, पण आपल्याकडे ते पोहोचत नाहीये, आपण ते पोहोचू शकत नाही, आपण तिथेपर्यंत जाऊ शकत नाही. किती आपले आई वडील घेऊन गेले मला सांगा बरं रायगडावरती, किती जण घेऊन गेले होते दीक्षाभूमीवरती मला सांगा बरं, किती जण घेऊन गेले भिडेवाड्यामध्ये आपल्या सावित्रीबाई आणि फुलेने जिथे आपला जो एवढा मोठा गाडा चालवला तिथे आपण नाही घेऊन जा. आपले आदर्श काय आहेत, आपण कुठे आहोत ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि जर ते आपण करणार नसू तर मला वाटत नाही पुढचा आधुनिक भारत घडवण्यासाठी आपण कुठेतरी आहोत. अहो, जन्म आणि मृत्यूच्या मध्ये कुठेतरी समाज, मानवता असते, आणि त्या समाजाप्रती जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण पण थोडा वेळ आपल्या समाजासाठी दिला पाहिजे. बोलायला गेलो तर खूप काही आहे. ताई, खूप चांगलं पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही माझ्या हस्ते करून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा खूप खूप मी धन्यवाद देतो, आभार देतो. मला वाटतं साळुंके वहिनींनी खूप चांगलं एक कवन गायलं होतं, त्यांना पण खूप चांगल्या शुभेच्छा देतो. आणि आमच्या भगिनी जाधव मॅडमनी सूत्रसंचालन चांगलं केलं. मला अजून 2 कार्यक्रम आहेत, मला तिकडे जायचं, तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. पण ताई, तुम्हाला जाता एवढंच सांगतो, तुम्हाला आता सुट्टी नाही, तुम्हाला आता जोमाने परत कामाला लागायचं आहे आणि बरोबर सरांना पण घेऊन जायचं आहे. तुम्ही जर थांबाल तर चालणार नाही. राजपूत सर, तुम्ही पण या. बस झालं आता, ते शाळा वेळा सगळं करू, जरा समाजाप्रती काहीतरी करायला पाहिजे. पक्षपेक्षा साईडला ठेवू आता, बस झालं, सगळे आपलेच आहे. एवढे बोलून माझ्या वाणीस विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय हिंद. ती पुस्तकाने जर आणले ते घेऊन ये ना प्लीज, मी जरा सत्कार करतो. आणि तुमच्या सगळ्यांसाठी थोडीफार पुस्तकं आहेत सर, तुम्ही पण एक घ्या, सगळ्यांना द्या, उरलेल्या सगळ्यांनी घ्या. धन्यवाद. म्हणतात ना, थांबाल तर संपाल. सरांनी मॅडमला थांबायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. मॅडमचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. सामर्थ्य सर सगळ्यांना पुस्तक, शिवधर्म यांचे वाटप करतायत. थँक्यू सर. धन्यवाद सर. सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपुले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले, वक्तृत्व आपले ऐकण्याचे. धन्यवाद. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मंगेश आवळे सर. पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करते, सर्वांना विनंतीही करते की समाज सुधारणेच्या या चळवळीत मॅडम बरोबर आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. आणि हे जे शिवधर्माचे पुस्तक आहे, जे सवलतीच्या दरात आज मॅडमने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे, त्याचा स्टॉल मागे, आपण बसलेल्या मागे लागलेला आहे. सर्वांनी कृपा करून हे पुस्तक विकत घ्यावे, कारण माणूस होत जातो गुणवंत वाचनाने, होतो विचार ज्याचा श्रीमंत वाचनाने. पुन्हा एकदा धन्यवाद. आता मी आभार प्रदर्शनासाठी आपले माननीय प्रिन्सिपल राजेंद्र राजपूत सर यांना येथे येण्याची विनंती करते. धन्यवाद. आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे दिलेलंच आहे. आत्ताच आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी आणि माझ्या जवळचे
तर आताच आपण सुंदर विचार जे होते ते ऐकलेलेच आहेत. खरोखर पुस्तक वाचन केल्यानंतर आपले विचार जे असतात ते खरोखर त्या ठिकाणी बदलत असतात. विचार करण्याची क्षमता, पात्रता नक्कीच आपली वाढत असते. पण आपण पुस्तक वाचत नाही किंवा पुस्तकाचं वाचन करत नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण कुठे आहोत. अतिशय कमी त्यांचे विचार आपल्याला फार आवश्यक असतात आणि खरोखर अशा प्रकारचे कार्यक्रम जे होत असतात त्यावेळेला आपणही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खरोखर हे विचार ऐकले पाहिजे. म्हणजे आपल्याही विचारांमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होत असतं. आणि खरोखर सरांनी खूप छान सुंदर विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राजपूत समाजसेवा संघाचे अध्यक्ष पाटील साहेब, सोळंकी साहेब, विराज इन्स्ट्रुमेंटेशन डायरेक्टर, तेही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी हे सुंदर पुस्तक लिहिलेले आहे आणि या पुस्तकातून त्यांनी आपले जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या राजपूत मॅडम यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण शांतपणे बसून आणि मान्यवरांचे जे विचार ऐकले तर खरोखर आपले सुद्धा मी अगदी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पप्पा. तर आज आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आता इथून पुढे सुरू करणार आहोत. मी मंचावर उपस्थित मान्यवरांना सांगते की त्यांनी समोर आसनस्थ व्हावे. आणि आजचे सत्कारमूर्ती श्री राजेंद्र राजपूत आणि प्राध्यापिका मनीषा राजपूत यांना मी सांगते की त्यांनी प्लीज मंचावरच बसावे.